कसं काय पब्लिक टकाटक चकाचक बघ. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे कारखान्यावरती. जे आपल्या डीपीचा खोळंबा झाला होता कारखान्यामुळं, आपण चाललोय आता कारखान्यावर. तिकडे जाऊन बघू कारखान्यावाले काय म्हणते काय नाही. त्यांच्याकडे जाऊन बघणार आहे आम्ही, आमच्या मागण्या सांगणार आहे त्यांना. का जो खर्च झालाय जो डीपीचा तेवढा तरी भरून द्यावं. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते ठीक आहे, पण मग जेवढं डीपीचं नुकसान झालंय तेवढीची भरपाई द्यावं असं त्यांना सांगणार आहे. तर 10-12 शेतकरी चाललोय आम्ही. चला जाऊन बघू तिथे काय म्हणताय काय नाही ते. आपण आलोय आता KGS शुगर कारखान्यावरती. हाच तो कारखाना याने आपली डीपी पाडून दिली होती, जळाली होती. चला आता मध्ये जाऊन बघू साहेब काय म्हणते काय नाही. शेतकरी जमलोय आता इथे सगळे आम्ही. गेट पास एंट्री करून आलो इथून. आम्ही चाललोय सगळे आता साहेबांना भेटायसाठी. हे 10-12 शेतकरी आले आता सगळे वळवून. ऑफिस तिकडे आता तिथपर्यंत जायचंय पायी पायी. चाललोय आता ऑफिस मध्ये सगळे शेतकरी. मध्ये घेऊ येऊन जाईल यांना पूर्वकला पण आहे ते गोष्टी यांच्याकडून चुकी होईल यांना माहित नाही असं नाही दादा साहेब येऊन जाईल यांच्याकडे त्यांनी पोलकावर बसून दिलं मग लाईट हाफ केले तर लाईट हाफ करायचं फोनच करावं लागलं असेल ना. पोल बसा होता ना, खासगी माणसाला ते करू शकत आटी होती ना त्याचे फोटो वगैरे सगळे आहे आपल्याकडे. यांना पूर्वकला पण आहे का आपल्या गाडीमध्ये तिकडे नुकसान होईल. हे पोल कारखान्याची माणसं येऊन तिकडे पोल ते वगैरे बसून गेले कॉन्ट्रॅक्टर त्यांनी फक्त पोल तुटाल तो दिला उभा करून तार तुटून घेऊ लावून दिली. पण म्हणजे मेन जळले ते काहीच पाहिजे नाही. ट्रान्सफॉर्मर सुद्धा पाहिजे जळले. चालू लाईटीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन जाईल सगळं. चालू लाईटीच वाढेल. मग लाईट जर नसते तर काही एवढं नसतं झालं. नाही लाईट नाही ते प्लांट घ्यायची बरोबर होतं बाहेर असते ना काहीच काय होऊन गेलं त्याच्या दारातून पत्र्याचं घरी फक्त विचारते कोणीच नव्हतं तिला तरी नाही तर अवघड होऊन बसलं असेल. सोल्युशन द्यावं लागेल. आलं तुम्ही लगेच म्हटलं द्या चला लगेच असं लगेच होत असं तर घ्या अर्ध देऊन त्यांचे माणसं वाटते पाहून घेते बंद करते. तात्काळ करते तेव्हा तात्काळ करायचं. आमचं म्हणणं एवढंच आहे, फक्त जेवढे नुकसान झाले तेवढे आमची भरून द्या. आम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाहीये, फक्त जेवढं होईल तेवढं. आपला जो ट्रान्सफॉर्मर जळलाय त्याविषयी आपल्याला अर्ज द्यायला लावलाय. मग आता हे काका आपल्याला अर्ज लिहून देऊ राहिले. मग आपण सगळे शेतकरी अर्जावरती सह्या देता येतात इथं. आणि हा अर्ज आम्ही साहेबांक जमा करून बघतो. साहेब काय म्हणते काय नाही. साहेब तर आम्हाला बोलले का 2 दिवसाच्या आत तुम्हाला सगळी प्रोसिजर कंप्लीट करून देतो. डीपीवरची ज्या केबल तुटेले त्या सगळ्या व्यवस्थित करून देतो. तर एक अर्जाचा फोटो पण घेऊन ठेवू आपल्याकडं. यांच्या का अर्ज दिलाय. आता ते साहेब जेवण करायला गेले ते बोलले आम्हाला का अर्ज तुम्ही देऊन टाकशाल ना अर्ज साहेबांकडे. काय अडचण. ओके ओके. आपण कारखान्यावरती जाऊन आलो इतक्यात. तर ते साहेब बोलले आपल्याला की आपण 2 दिवसाची प्रोसिजर ती करून तुमच्या डीपीचं काम लवकरात लवकर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलंय. ते जर नाही केलं तर म्हणजे 2 दिवसानंतर परत आपण सर्व शेतकऱ्यांनी ठरवलंय की जर ते काम नाही झालं तर 2 दिवसानंतर सगळे शेतकरी परत साहेबांकडे जाणार आहे. तिकडे KGS शुगर कारखान्याकडे जाणार आहे. तर बघू आता काय होतंय काय नाही. त्यांनी ते सांगितलंय होईलच म्हणून. JCB बोलवलंय आपण. आपल्या डीपी जवळ थोडी साफसफाई करायची होती. JCB आलंय. चला तिकडे जाऊन येऊ काय काय नाही. कारण तिथे लय गाबळ झाले. ते सगळं स्वखर्चानं चालू आहे. आता काही आपल्याला काही कोणी पैसे नाही देणार आहे. कशाचेच पैसे नाही देऊत राहिले. सगळं आता स्वखर्चानं चालू आहे सध्या. डीपीचं काम लय मनाव घेतलंय. साफसफाई चालू केली आज. जेवढं पण गबाळ आहे ना तेवढं सगळं साफ करायचंय. गुरतुले लिंबाची झाड आहे काही बारीक बारीकले. हिला अडचण होत होती. इकडे पावसाळ्यात जास्त त्रास होत होता. काम एकदम व्यवस्थित केलंय. आता कुठं चाललंय पेमेंटचं काय. पेमेंटचा काय विषय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.